नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आज आपण मिरचीचा ठेचा बनवणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. पूर्ण शेंगदाणे पहिले भाजून घ्यायचे, नंतर साली वगैरे त्याच्या काढायचे आहेत. त्यानंतर साली काढल्यानंतर असं मिक्सरमध्ये टाकायचे आहेत. मिक्सरमध्ये टाकायचे, सगळं मिक्सरमध्ये करायचे आहेत. त्याच्यानंतर आपल्याला लसूण, अद्रक वगैरे छोटे करून पीस करायचे आहेत. मिरच्या पण घ्यायच्या आहेत. त्यानंतर शेंगदाण्यांच्या बघा असं मिक्सरला लावायचे आहेत. जास्त पण छोटे नाही झाले पाहिजे, बारीक नाही झाले पाहिजे. त्याच्यानंतर आपण मिरची, अद्रक, लसूण बघितले आहेत, त्यांना पण असे छोटे करून घ्यायचे आहेत. मिक्सरला लावून मस्तपैकी मिक्सरला लावून करायचे आहे. मस्तपैकी हे मिक्सरला लावायचे आहेत. त्यानंतर आपले हे चवीप्रमाणे मीठ वगैरे घेऊन ते आपण शेंगदाण्याचे आणि लसूणचं वगैरे केलं होतं, आपण त्यात मीठ टाकायचे आणि चवीप्रमाणे ते मिक्स करून घ्यायचे आहेत. त्यानंतर कढई ठेवायचे आहे, तेल टाकायचे आहे. आपल्याला तेल वगैरे टाकायचे त्यात आपल्या ह्याच्याप्रमाणे तेल टाकायचे. त्यानंतर हिंग टाकलेलं आहे आपण, हिंग नंतर टाकले आपण राई, तडका देण्यासाठी टाकलेले आहे. राई टाकलेली आहे आपण. त्यानंतर आपल्याला टाकलेले जिरा वगैरे टाकलेलं आहे. त्यानंतर आपण आता मिक्स करून घ्यायचे आहेत मस्तपैकी. त्याला सर्वांनी मिक्स करायचे आहे. आपण तो मीठ टाकायचे थोडं आपल्या चवीप्रमाणे. ह्यात पण सर्व मिक्स वगैरे करून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर आपण पेस्ट हे बनवलं होता मिरचीचा आणि शेंगदाण्यांचा, ते आपण त्याच्यामध्ये मस्त टाकून ते सुद्धा मस्तपैकी मिक्स करायचे आहे. त्यानंतर आपण अजून थोडं तेल टाकलेलं आहे, अजून चांगलं होण्यासाठी. ते मित्रांनो बघू शकता, मस्तपैकी ठेचा तयार झालेला आहे. 2 मिनिटात रेसिपी झाली लगेच. बघू शकता, मिरचीचा ठेचा आणि भाकरी खाण्यात खूप मजा आहे.